करणार आहोत आपण आता याच्यात एक ऍडिशनल कन्सेप्ट बघणार आहोत ती म्हणजे कॉल स्पॅन आणि रो स्पॅनची. तर बघा हे बेसिक स्ट्रक्चर आपण आता शिकलेलो आहे. आता रो स्पॅन आणि कॉल स्पॅन काय असतं ते बघूया. रो स्पॅन म्हणजे काय? इफ यू वॉन्ट अ टेबल सेल टू स्पॅन मल्टिपल रोज यू कॅन यूज द रो स्पॅन ॲट्रिब्यूट. तर रो स्पॅन हा एक ॲट्रिब्यूट आहे. तो कशात यूज केला जातो? टेबल डेटा म्हणजे हा जो सेल असतो नाही का, टीडी म्हणजे काय? टेबल डेटा. एक पर्टिक्युलर सेल आपल्याला जर फिल करायची असेल तर आपण टीडीचा यूज करतो. तर त्यामध्ये जर आपण ॲट्रिब्यूट यूज केला रो स्पॅन आणि त्याची जर आपण पर्टिक्युलर एक व्हॅल्यू दिली, समजा आपण 2 व्हॅल्यू दिली, तर ते 2 रोजला स्पॅन करेल. कशासाठी? डेटा स्टोअर करण्यासाठी. त्यानंतर सेम प्रकारे आपण कॉल स्पॅनचा यूज करतो. जर कॉल स्पॅन हा ॲट्रिब्यूट यूज केला आणि त्यामध्ये जर आपण एखाद पर्टिक्युलर व्हॅल्यू टाकली, समजा आपण 2 टाकली, तर ते 2 कॉलम्स ॲक्वायर करेल एखाद पर्टिक्युलर डेटा टाकण्यासाठी. तर इथं पिक्टोरियल फॉर्ममध्ये शो केलाय त्यांनी. बघा कॉल स्पॅन जर आपण घेतला, तर इथं खाली हा एक कॉलम, हा एक कॉलम. पण हा जो वरचा रो आहे त्याला कॉल स्पॅन यूज केल्यामुळे 2 कॉलम्सला त्याने एकट्याने ॲक्वायर केलेलं आहे. सेम त्या पद्धतीत इथं हा एक रो, हा एक रो. पण इथं रो स्पॅनचा यूज केल्यामुळे हे एक्सपांड झालेले 2 रो एका ह्याच्यात. तर अशा प्रकारे आपण रो स्पॅन आणि कॉल स्पॅनचा यूज करतो. ते आपण आता प्रॅक्टिकली बघून घेऊया. तर इथे जो आपण टेबल बनवलेला आहे, या टेबलमध्येच आपण सिम्पली डेटा हेड नंतर आपण हे जे डेटा डेटा यूज केलेले टेबल डेटा यूज केलेले आहेत यामध्ये आपण अजून एक रो घेऊया. मी परत इथं टी आरचा यूज करतो आणि या टेबल रो मध्ये मी इथे आता हा जो माझा सेकंड आय टी डेव्हलपरचा, आता बघा तुम्ही आय टी डेव्हलपर हा एक माझा रो आहे बरोबर. तर या रोला मी इथे यूज करतो रो स्पॅन या ॲट्रिब्यूटचा. रो स्पॅन आणि त्याला मी व्हॅल्यू देतो 2. तर जसं मी इथे 2 व्हॅल्यू दिली तरी तर आता काही चेंज झालेलं नसेल. पण ज्या वेळेस मी सेकंड रो घेतोय टेबलची आणि मी तिथे माझा डेटा फिल करेल ॲज अ टी डी, तेव्हा आपल्याला आय टी डेव्हलपरमध्ये काहीतरी चेंज दिसेल. तर चला बघूया. मी इथे टी डी घेतो आणि त्यामध्ये मी एक डेटा टाकतो. तर मी डेटा घेतो दुसरा व्यक्तीचं नाव ते म्हणजे राजू घेऊया आपण. तर मी इथे घेतला राजू आणि त्यानंतर मी परत एक टी डी घेतो आणि त्या टी डीला मी व्हॅल्यू देतो. त्या टीडीला मी व्हॅल्यू देतो 20. ओके. आणि डॉलर्स. ओके. तर बघा गाईज, आता इथे मी 2 टेबल डेटा घेतलेले आहेत. तर इथं काय झालेलं आहे, या वरच्या टीडीला जिथे मी आय टी डेव्हलपर लिहिलं होतं त्याला मी रो स्पॅन 2 केल्यामुळे हा आय टी डेव्हलपर स्पॅन झालेला आहे 2 रोज मध्ये. म्हणजे 2 रोजची डेटा त्याने एकट्याने एक्वायर केलेली आणि उर्वरित आजूबाजूची रो कंटिन्यू झालेली. तर आपल्याला जेव्हा रोला स्पॅन करायचं असतं त्यावेळेस आपण रो स्पॅन या ॲट्रिब्यूटचा यूज करतो टेबल डेटामध्ये. तसंच आता कॉल स्पॅनचा जर यूज करायचा म्हटलं तर ऑब्व्हियसली आपण तोही करू शकतो. तर आपण इथे या रो स्पॅनला आपण आता इथे इरेज करूया आणि हा टेबल जसा होता आधी तसाच करून टाकू. आणि त्यानंतर इथे आता आपण यूज करूया कॉल स्पॅनचा. तर आपण हा जो इथे टीडी यूज केलेला आहे, या टीडीला आपण कॉल स्पॅन करूया आणि याची व्हॅल्यू देऊया आपण 2. तर जसं आपण याची व्हॅल्यू 2 दिली आणि इथे आपण आता याची व्हॅल्यू पण थोडी वाढवून देऊया. $20 केलेली मी, तर 20,000, 20 लाख. तर अशा प्रकारे आपण याची व्हॅल्यू वाढवलेली. तर तुम्ही पाहू शकता टीडी कॉल स्पॅन जिथं मी डॉलरची व्हॅल्यू दिलेली आहे, ही याने ॲक्वायर केलेली 2 कॉलम्सची विड्थ. जॉब प्लस सॅलरी हे जे 2 कॉलम्स होते याची त्याने विड्थ ॲक्वायर करून घेतलेली एकट्यासाठी. तर अशा प्रकारे कॉल स्पॅन आणि रो स्पॅनचा यूज केला जातो. तर आय होप तुम्हाला रो स्पॅन, कॉल स्पॅन, नंतर टीडी टॅग, टी आर टॅग आणि त्यानंतर टेबल टॅग, कॅप्शन टॅग हे सगळे टॅग्स कळले असतील. एकंदरीत आपण HTML मध्ये टेबल्स कसे डिस्प्ले करतो हे तुम्हाला कळलं असेल अशी मी आशा करतो.